नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा ठिकाणाला भेट देणार आहोत जे की एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हे ठिकाण आहे आपल्या मुंबईमध्ये। तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आपण आज कुठे चाललो आहोत। तर आज आपण चाललो आहोत सायनमध्ये स्थित एक महाराष्ट्र निसर्ग उद्यान। सो बघूया, आता आम्ही निघालो आहोत। आता सध्या आम्ही एक्सपिरियाच्या आधी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत आणि इथे आम्हाला 20 मिनिटं दाखवते शिळपाट्यापर्यंत पोहोचायला। सो बघूया कसं काय आहे निसर्ग उद्यान आणि याची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देईनच। सो व्हिडिओला पूर्ण बघा। भेटूया आपण थोड्याच वेळामध्ये। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहोत। आमच्या बाजूलाच आहे महाराष्ट्र नेचर पार्क, जे की लोकेटेड आहे सायनला। ओके, सो आता आम्ही एन्क्वायरी केली। सगळ्यात पहिले आपण जेव्हा कुर्ला बांद्रावरनं येतो तेव्हा 1 नंबर गेट लागतं, जिथे आपण तुम्ही इथे नर्सरी पण आहे आणि जर तुम्हाला झाडं वगैरे घ्यायची असतील सो तुम्ही 1 नंबर गेटवरनं घेऊ शकता। 2 नंबरवरती आपल्याला एक एन्क्वायरी काउंटर आहे, तिथे आम्ही एन्क्वायरी केली। सो आता आम्ही 4 व्हीलर पार्क करणार आहे आमची 3 नंबर काउंटरवर आणि 3 नंबर काउंटरवरतीच आपल्याला एंट्री फी द्यायची आहे, प्रत्येकी 20 रुपये। ओके, आणि जर तुमची 4 व्हीलर असेल तर 30 रुपीज 4 व्हीलर पार्किंगचे, आणि जर तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेराज वगैरे असेल लाईक DSLR किंवा जे पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वगैरे करतात त्याचा कॅमेरा, सो त्याचे 100 रुपीज एक्स्ट्रा इथे पे करावे लागतात। सो आता बघूया, आम्ही सध्या तर 2 नंबर गेटच्या इथे आहोत। आता आपण जाऊया 3 नंबर गेटवरती आणि मग तिकडनं आतमध्ये एंट्री करूया आणि सर्व हे जे पार्क आहे ते एक्सप्लोअर करूया। चला। सो गाईज, आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे अशा पार्किंगची सोय केलेली आहे। सो इथे आपण गाड्या पार्क केल्या आहेत। आता आपण जाऊया इकडनंच ट्रेक करत। तुम्ही बघू शकता काय अमेझिंग आहे आतमध्ये एंट्री केल्या। सो आता आपल्याला पूर्ण हे एक्सप्लोअर करायचं आहे। बघूया काय काय आहे इथे। इथे बघू शकता तुम्ही बोर्ड लावला आहे, पावसाळी पाणी साठवणूक, मुख्य निसर्ग फेरी आणि औषध वनस्पती, हे सगळं आपल्याला ह्या साईडनी जायचं आहे आणि हा ट्रेल बघू शकता। सो सर्वात आधी जाऊया आपण, इथे ह्यांचं ऑफिस आहे। सो ऑफिसमध्ये जाऊया आणि तिथे पहिले तिकीट आपण घेऊया आणि मग पुढे एक्सप्लोअर करूया। सो आता आपण एंटर केलं आहे महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये आणि ही अशा प्रकारची काही बिल्डिंग आपल्याला इथे दिसते। आता आपण कला दाखवत आहोत, म्हणजे आर्ट गेले। सो बघूया आता आपण आतमध्ये काय काय। मोठ्याच्या मोठं चाफ्याचं झाड दिसतंय आपल्याला। ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे प्राणी, इन्सेक्ट्स, तसेच बटरफ्लायज वगैरे यांचे फोटो आणि
हे पण इथे तुम्ही बघू शकता, हे पण एक कसं तरी झाड दिसतंय आपल्याला, इथे यांनी आतमध्ये ठेवलं आहे ना. त्याच्या वेली असे नाही, हे आपलं फ्रूट्स हे आलेत ना, कसलं कसलं मला तर वाटतं हे पिंपळाचं झाड आहे ना, ते बोनसाय टाईप असं काहीतरी केलं. चला आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर बघूया काय आहे. सो आता आपण कलादानातून बाहेर आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या बिया इथे ठेवण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या फुलांच्या बिया आहेत. हे बघा, हे वाटतं रुईचं फुल आहे. बेल, अशा विविध प्रकारचे फुलं आहेत, फुलं आणि त्यांचे बिया. हे बघा, हे आपल्याला दिसतं ना सशांचे डोळे आपण त्याला म्हणतो, रत्तन कुंज. वाव, आणि इकडचा एक व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय अमेझिंग आहे. हे झाड बघू शकता किती जुनं झाड असेल हे. आता आपण बाहेर नेचर ट्रेल करणार आहोत आणि हा एक व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय अमेझिंग आहे. इथे सगळी आजूबाजूला हिरवळ आली आहे आणि आता जुलैचा एंडिंग मंथ आहे, त्यामुळे बघू शकता एकदम मस्त असं नेचर फुल हिरवगार झालं आहे. आणि हे साईडला एक लेक दिसते आपल्याला. वा, ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बटरफ्लाईज पण आहेत. सो आपण ते पण एक्सप्लोअर करूया नंतर. मित्रांनो, इथे आपल्याला अशा ठिकाणी काही दगड ठेवलेले दिसत आहेत आणि त्या दगडांवरती हे बघा तुम्हाला असे हे पक्ष्यांचे डिझाईन दिसतील. व्हाईट ब्रेस्टेड समथिंग काहीतरी लिहिलेलं आहे. वा, अमेझिंग. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत सायनमधील महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये आणि आता आपण एक्सप्लोअर करत आहोत महाराष्ट्र नेचर पार्क. सो आता बघूया पुढे काय आहे. खूपच भारी आणि अमेझिंग असं पार्क ह्यांनी बनवलं आहे. सो मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला दाखवलं आहे मेन नेचर ट्रेल, मेडिकल प्लांट्स अँड नर्सरी. सो हे आपल्याला ह्या साईडला जाऊन एक्सप्लोअर करायचं आहे, पण त्याआधी तुम्ही हे झाड बघू शकता वरती, काय अमेझिंग झाड आहे. चला आता आपण मेन जी नेचर ट्रेल आहे ते बघूया कशा प्रकारे. हे बघा, ही जी तुम्हाला दिसते ना, ही सर्व आहे मिठी नदी. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आता आपण करतो आहे महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये जो ह्यांचा मेन नेचर ट्रेल आहे तो. आणि इथे बघू शकता तुम्ही काय सुंदर असं दृश्य आहे. आता सध्या पावसाचा सीझन असल्यामुळे खूपच मस्त असं इकडे ग्रीनरी बघायला मिळते आपल्याला. आणि हा एक व्ह्यू बघा तुम्ही, वा
अनबिलिव्हेबल. सो मित्रांनो, बघू शकता आजूबाजूला ही पण झाडं आहेत, ती किती जुन्या प्रकारची झाडं आहेत आणि यांच्या वेली वगैरे खूपच अमेझिंग असं यांनी बनवलं आहे. हे वृक्ष पण तुम्ही बघू शकता, पिंपळाचं झाड आहे, किती जुनं असावं हे. मित्रांनो, या नेचर ट्रेलचं जे मेन वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा जो नेचर ट्रेल जो आहे ना, तो बनवण्यात आला आहे धारावीच्या जी डम्पिंग ग्राउंड जे आहे ना, त्या डम्पिंग ग्राउंडवरती हा ट्रेल बनवण्यात आला आहे. सो बघू शकता तुम्ही, काय मस्त असं नेचर आहे इथे. पक्ष्यांचे पण इथे विविध प्रकारचे आवाज तुम्ही ऐकू शकता. चला तर पुढे आपण जरा बघूया काय काय आहे अजून. इकडे मित्रांनो, चारही बाजूंना तुम्ही बघू शकता विविध प्रकारची औषधी झाडं आहेत फळाफुलांची, आणि हे सगळीकडे ग्रीनरी पसरलेली आहे. वाव, सुंदर शांत परिसर आहे हा खूपच. ही बाजूला बघू शकता तुम्ही मिठी नदी आहे, आणि ह्या मिठी नदीच्या त्या साईडला आहे आपलं BKC म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. सो आता आपण आपल्या काकांना विचारूया त्यांना इथे कसं वाटतंय. सो काका, तुम्हाला महाराष्ट्र निसर्ग पार्कमध्ये येऊन कसं वाटतंय? मी बरेच दिवसानंतर एका निसर्गरम्य परिसरात आलो आहे. इथे मला फार प्रसन्न वाटतंय. इथे जास्ती शहरात असल्यासारखी गर्दी पण नाही आहे, एकाकीपणा आहे, शुद्ध हवा आहे, झाडाझुडपात फ्रेश ऑक्सिजन मिळतो आहे आणि निसर्गाचा आनंद मी लुटतो आहे. वा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, आजूबाजूचा परिसर खूप सुंदर परिसर आहे हा. सो चला आता पुढे जाऊया आपण आणि बघूया पुढे काय आहे अजून. तर मित्रांनो, ह्या पार्कच्या हिस्ट्रीबद्दल जर बोलायचं झालं तर 1977च्या दशकाच्या अखेरीस इथे ना पूर्ण हे जे क्षेत्र आहे ते एक गलिच्छ असं डम्पिंग ग्राउंड होतं. आणि 1983मध्ये डॉक्टर सलीम यांच्या हस्ते इथे पहिलं वृक्षारोपण करण्यात आलं, आणि हे पूर्ण डम्पिंग ग्राउंड होतं. आणि त्या डम्पिंग ग्राउंडवरतीच हे जे तुम्ही पार्क आहे ते पार्क बनवण्यात आलं आहे. सो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. आपल्या मुंबईमध्येच हे लोकेटेड आहे. सँडीला इथे काहीतरी मिळालं आहे. ओ वाव, हे जे लहान असताना तुम्ही बघितलं असेल, आपण पिंपळाचं जे पान होतं ते वहीमध्ये ठेवायचो, पण इथे तुम्हाला नेचरमध्ये हे अशा प्रकारे नॅचरली पद्धतीने तयार झालेलं पान दिसतंय. इथे मित्रांनो बघू शकता, ही इथे अशी काही झाडं आपल्याला बघायला मिळतात. मे बी ही शोची झाडं आहेत. आणि हा आजूबाजूचा परिसरच ना एवढा सुंदर आहे ना की तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे बघा, आपण जे लहान असताना आपण म्हणायचो सशाचे डोळे, ही त्याचीच एक बी आहे. सो इथे आपल्याला ही बी मिळाली आहे. वाव, हे बघू शकता वडाचं झाड आहे आणि याचा जो घेर आहे ना तो बघा एकदा, काय खतरनाक आहे एकदम. समोर तुम्ही बघू शकता BKC म्हणजेच आपलं कॉन्क्रीटचं जंगल, आणि हे आहे आपलं निसर्ग उद्यान.
ब्युटिफुल. आता आपण आहोत हे बटरफ्लाय झोनमध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर अशी फुलपाखरं आपल्याला उडताना दिसत आहेत. हे बघा, हे इकडे काय आहे. सो आता आपण जरा त्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, इकडे आपल्याला ना विविध असे दगड पाहायला मिळतील आणि या दगडांवरती या झाडांची माहिती दिली आहे. जसं की हे आता आपण बघतोय, हे आहे विलायती चिंचेचं झाड. तसंच इथे आपण बघू शकतो हे बांबूच झाड आहेत आणि इथेही हा ट्रेल गेला आहे एक. आणि इथे तुम्ही दिसत असेल तुम्हाला की दगड ठेवलेत आजूबाजूला आणि त्या दगडांवरती त्या एक सुंदर प्रकारचं असं फुलाचं झाड दिसलं आहे. हे झाड कुठलं आहे जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. वाव, काय सुंदर सुंदर फुलं आली तिथे. हे जे आहे याला स्नेक प्लांट म्हणतात. याला इंडोर एअर फिल्टर पण म्हणतात, कारण हे घरात पण तुम्ही वाढवू शकता ॲज अ शोभेचं झाड म्हणून पण. आणि एअर प्युरिफाय करतं. रात्रीची हे जर घरात असेल रात्रीची झोप चांगली लागते, कारण ह्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हवेत मेंटेन केलं जातं घरात. ह्याचे मेन उपयोग आहेत. ओके, सो मित्रांनो, सँडीने दिलेल्या माहितीप्रमाणे हे जे तुम्ही बघताय हे आहे स्नेक ट्री आणि तुम्ही बघू शकता जसं साप असतो त्याप्रमाणेच दिसतंय. हे ह्याची पानं पण आपल्याला त्याच प्रकारे दिसून येत आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत नर्सरी आणि ह्या नर्सरीमधून तुम्ही झाडं आहेत ना ती खरेदी पण करू शकता. सो आता बघूया. त्याआधी बघा, इथे हे तुम्हाला दिसतंय ना, हे एक प्रकारचं निवडुंग आहे. आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे. सो आपण इकडनंच बघूया. हे बघा, खूपच मोठं असं हे निवडुंग आपल्याला दिसतंय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत नर्सरीमध्ये. सो आता बघूया, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज आहेत. सो हे जे डिपार्टमेंट आहे हे आहे फ्लॉवर्स प्लांट. ओके, हे जे तिकडे हे बघा, हे जे इथे दिसतंय हे ॲरोमॅटिक्स मेडिकल प्लांट्स, म्हणजे ज्याचा मेडिकलमध्ये उपयोग होतो तो. जसं की इथे बघू शकता तुम्ही कढीपत्ता, ओवा, गुळवेल होता मागे. मस्त जोड. जे इन्सुलिन, म्हणजे तुम्ही डायबिटीजमध्ये जे इन्सुलिन घेता ना, सो जर तुम्ही ह्याची पानं देखील खाल्ली तरी इथे फायदा होऊ शकतो तुम्हाला इन्सुलिनमध्ये. आणि ह्याच्या इथे तुम्ही प्राईस पण बघू शकतात. 25 रुपीज, 20 रुपीज असे मोस्टली ईच प्लांट रिजनेबल क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे तुम्ही इथे बल्कमध्ये झाडं विकत घेऊ शकता. सो बघूया अजून काय आहे. हे निर्गुंडीचं एक झाड आपल्याला दिसतं इथे आणि त्याची किंमत पण इथे देण्यात आली आहे 20 रुपीज.
इथे आपल्याला दिसतं एक सोनटक्का. सो खूपच सुंदर प्रकारे इथे ही नर्सरी मेंटेन केली आहे. अजून आपण बघूया त्या साईडला जाऊन तिथे काय आहे. मित्रांनो इथे रबरचं झाड आहे. 120 रुपये त्याची किंमत आहे आणि हे झाड तुम्ही बघू शकता. ही सर्व प्रकारची तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही जी झाडं मिळणार नाहीत ना, ती झाडं तुम्हाला इथे मिळू शकतात. हो, हे एक काहीतरी वेगळंच दिसतं. याचं पान बघू शकता तुम्ही. सँडी जरा याला जवळून दाखव. याचं पान बघू शकता कशा प्रकारे. ब्रोकन हार्ट असं या झाडाचं नाव आहे आणि बघायला गेलं तर सेम तसंच दिसतंय ब्रोकन हार्टसारखं. सो मित्रांनो बघू शकता आपण इथे अशा प्रकारची आपण झाडं वेगवेगळी बघितली आहेत. फुलझाडं आहेत, काही औषधी झाडे आहेत, मेडिकलमध्ये त्याचा वापर होतो अशा प्रकारची झाडं आहेत. सो जर तुम्हाला इकडनं विकत घ्यायची असतील झाडं तर तुम्ही झाडं विकत देखील घेऊ शकता. अजून बघूया इथे आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येते. मित्रांनो हे बघू शकता जे चिया सीड्स ज्याला म्हणतो आपण सब्जा, हे त्याचंच झाड आहे. इथे तुम्ही हे बघू शकता एक वेगळ्याच पद्धतीचं कोरफडीचं झाड आहे आणि केवढं मोठं आहे हे बघू शकता तुम्ही. ह्या नेचर पार्कमध्ये फिरताना आम्हाला असं समजलं की ह्या ज्या नेचर पार्कमध्ये 570हून अधिक प्रकारची वनस्पती आहेत आणि 170हून अधिक प्रकारचे फुलपाखरांच्या जाती इथे आपल्याला बघायला मिळतात. तसेच इथे आपल्याला 22 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 30हून अधिक प्रकारचे आपल्याला इथे कोळी म्हणजे स्पायडर्स ज्यांचा इन्सेक्ट ह्या प्रकारामध्ये समावेश होतो, ते ह्या आपल्याला नेचर पार्कमध्ये बघायला मिळतात. सो तुम्ही विचार करू शकता की केवढं मोठं हे नेचर पार्क आहे. हे संपूर्ण जे डम्पिंग ग्राउंड आहे, सो त्या डम्पिंग ग्राउंडवरती बनवण्यात आलं आहे आणि एक सुंदर इथे फिरताना वाईब येते. आजूबाजूला घनदाट परिसर बघू शकता तुम्ही. सगळी मोठमोठी वृक्ष आहेत, औषधी झाडं आणि वनस्पती ते आपल्याला बघायला मिळतात. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण एक्सप्लोअर केलं सायनमधील आपलं महाराष्ट्र नेचर पार्क आणि येथील सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करू शकता. जर काही राहिलं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. सो अशाच नवनवीन प्लेसेस घेऊन आपण परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.